सिंहस्थाचं मूळ स्थान असलेल्या कावणे येथून आज रामनवमी निमित्त रामरथ यात्रा काढण्यात आलेली आहे। ही रामरथ यात्रा जी आहे, ही रामरथ यात्रा पूर्ण जे 12 गाव आहेत तालुक्यातली जी मोठमोठी गाव आहेत त्या गावात ही रामरथ यात्रा पोहोचून संध्याकाळी त्या समारोप होणार आहे। आपण बघू शकता की लहान लहान वारकऱ्यांच्या टाळमृदंगाच्या गजरात ही यात्रा कावणे येथून निघालेली आहेत। आपल्या बरोबर येथील जे रामरथ यात्रेचे आयोजक आहेत सज्जनजी नाटे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय सांगा सज्जन भाऊ। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांची आज जन्मतिथी आणि या जन्मतिथी निमित्ताने संपूर्ण आपला हिंदू समाज आणि सनातन धर्म संस्कृतीचं महत्व हे संपूर्ण जगाला कळालेलं आहे आणि येणाऱ्या बी नवीन पिढीला ह्या गोष्टीची आपल्याला जाणीव होऊन द्यावी यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहे। यंदा तर हे आमचं 3रं वर्ष आहे आणि जय श्रीराम मित्र मंडळी कार्यक्षेत्र इगतपुरी तालुका त्यांच्या वतीने त्यांच्या या मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम राबवला जातो आणि हा कार्यक्रम एका दिवसामध्ये 12 गावांमध्ये या रथाचं आगमन होत असतं आणि या रथयात्रेमध्ये 50 किलोमीटरचा आम्ही एक फेरा घेतो आणि या फेरीमध्ये जवळजवळ 16 तास ही रथयात्रा चालते। प्रत्येक गावामध्ये या रथयात्रेचा वारकरी महिला मंडळी, पुरुष मंडळी, बाल मंडळ सर्व यांचं स्वागत करतो आणि गावाच्या बाहेर या वेशीवर या रथाचं स्वागत होऊन गावाच्या मंदिरापर्यंत प्रभू रामांची आणि त्यांचे शिष्य हनुमानांची भेट घडविली जाते आणि भेट घडवून आणि पुन्हा त्याला निरोप देऊन मग हा आपला रामरथ पुढे घेऊन नेला जातो आणि त्यातनं आपण हा कार्यक्रम संपूर्ण परिसरात दाखवत असतो। याचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला हे जे रामरथ आपण हा जो घेऊन जातोय तर याचं महत्व हिंदू सनातन धर्म संस्कृतीचं महत्व या नवीन पिढीला कळालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम करतोय। तसं पाहिलं तर 50 किलोमीटरची ही यात्रा आहे आणि 12 गाव आणि त्या बरोबर येणाऱ्या लहान मोठ्या गावातून ही यात्रा जी समाप्ती ती संध्याकाळी होते। तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यातील ही एकमेव अशी यात्रा म्हणण्यात येईल। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।